चला. पवारांचा फोन आहे. आई तुम्ही व्हा पुढे, मी आलेच. चल कर. बोला पवार. जय हिंद मॅम. जय हिंद. मॅडम तो माणूस सापडलाय, तुम्हाला पत्ता पाठवतो, तुम्ही लगेच पोचा. काय सांगताय? मी पोहोचते लगेच. मामी, तो सुंदर माझ्या खोलीत मुळं रोवल्यावानी बसलाय. त्याला बाहेर काढायला मला काहीतरी मदत करा. मदत? पण मी नाही बाई, माझ्याच्यानं नाही जमायचं. तुझं तू बघ काय करायचं ते. मामी, विसरू नका, हे सौंद वैभव तुम्हालाच मिळणार आहे. आणि हे मिळवून द्यायला मी आज तुमची मदत करणार आहे. थोड्या दिवसाची गोष्ट आहे. आणि आपण एकत्र राहिलो ना तरच हे सगळं तुमचं आहे. आयुष्यभर यांची हुजरीगिरी करायला लागेल. बघा, विचार करा. ठीक आहे, आता तुम्हालाच भिकेचा डोळा लागला असतील तर मी तरी काय करणार. बापडी, घ्या स्वतःच्या पायावर धोंडा मारून. मी बघते काय ते. थांब. तू एवढं समजा बोलती आहेस, पर काही गडबड होणार नाही ना? मामी, कसं आहे ना, वाहत्या वाऱ्याला धरायचं नाही आणि या मेनकाचा ना करायचं नाही. ठीक आहे, करेन मी तुझी मदत, पर योग्य वेळ बघून. देवी आई, माझ्या घरादारावर तुझी कायम सावली आहे. आज संकटांचं काहूर माजलं आहे. यातनं बाहेर पडायला आणि हे घर वाचवायला अक्षराची धडपड चाललेली आहे. देवी आई, तिला यश दे. ही मामी पण ना
येळेवर मदत करते म्हणले खरं, आयता यायला घोळ घालायला बसले. त्यात या कार्टाला कधी बी शुद्ध येऊ शकते. मामी मामी अहो या लवकर, आणि या बोधल्याला घेऊन बाहेर जा आधी. देवी आईचा 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 उदो उदो देवी आईचा उदो उदो देवी आईचा देवी आईचा शरू वहिनी कुठं दिसत नाहीत. ते बाहेर गेलेले अजून आले नाहीत का? येते आवरून झालं की येईलच. तेव्हा आली. आई नमस्कार करते. सुखी राहा. बरं, देवी आईला पालखीमध्ये कोण बसवणार आहे? कृष्ण दादा, अहो हे काय विचारणं झालं? या घरची सून अक्षरा आहे, यो मान तिचाच आहे. तिचा मान होता, पण आता नाही. आता सुंदरच्या आयुष्यात बायको म्हणून मेनका आहे, तेव्हा यो मान तिला मिळणार.